श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 440। मनोरथ जाणून लखू देवबाला जाण्याची अनुमती। तेथून सर्वज्ञ पहाटे निघाले। गावाच्या दक्षिणेला मळा होता, तेथे सर्वज्ञ मातीचे धाबे असलेल्या घरात थोडा वेळ बसले। तेव्हा लखू देवबाने रात्री जेथे मुक्काम होता तेथे मनोरथ केला की येथे मला जास्त दिवस झाले, गावी जाऊ, घरच्यांना काही शिदा आटा आणून देऊ, त्यांची निश्चिंती करू, मग सर्वज्ञांजवळ पुन्हा परत येऊ। सर्वज्ञ दात घासत होते, एका हातात काडी घेतली। मग सर्वज्ञांनी सांगितले, काय पुण्य महात्मे हो, कुटुंबाची काही चिंता वाटत आहे का? त्यांनी म्हटले, हो जी, पुष्कळ दिवस झाले, गावाला जाऊ, शिदा आटा आणून देऊ, निश्चिंती करू, मग येऊ। सर्वज्ञांनी सांगितले, बरं तर तसे करा। नंतर सर्वज्ञांना पूजा वसर केला। ते सर्वज्ञांना दंडोत करून श्रीचरणा लागले आणि निघाले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत। तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाम स्मरण करा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची सेवा करा। सकाळी मण्याचा मंत्र म्हणूया। गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, देवकी नंदन गोपाळा, वासुदेव नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।